भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली 1980 मध्ये। त्यानंतर पहिल्यांदाच 1984 मध्ये भाजप लोकसभा निवडणुकांना सामोरं जात होती, पण त्यावेळेसच्या त्या पहिल्याच जाहीरनाम्यात काही समान नागरी कायद्याचा विषय नव्हता। त्यानंतर शहाबानो प्रकरणानंतर भाजपने समान नागरी कायद्याचा मुद्दा हा रेटून धरला आणि नंतर 1989 च्या निवडणुकांपासून भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायद्याचा विषय हा दिसू लागला, तशी आश्वासनं द्यायला सुरुवात झाली। त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी आणि आता मोदींच्या रूपाने भाजपची सरकार आली। भाजपच्या जाहीरनाम्यातील इतर मुद्दे, मग ते अयोध्येतील राम मंदिर असेल किंवा 370 कलम हटवणं असेल, ही आश्वासनं पूर्ण झाली असली तरी समान नागरी कायद्याचा प्रश्न मात्र आजही विचारला जातो। तो कधी मुद्दा पूर्ण केला जाणार किंवा ते आश्वासन कधी पूर्ण केलं जाणार असं सुद्धा विचारलं जातं। अर्थात समान नागरी कायदा लागू करण्यात राजकीय, तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आणि आव्हानं आहेतच, पण देश पातळीवर नसलं तरी राज्य पातळीवर मात्र समान नागरी कायदा लागू करण्याची आश्वासनं द्यायला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड राज्यात आणला पाहिजे। अजून आणू शकलेलो नाहीये, पण तो येईलच असं त्यांचं म्हणणं आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये समान नागरी कायद्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। नुकताच समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरून उत्तराखंडमध्ये हालचालींना वेग आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडच्या अहवालात डिटेलमध्ये काय म्हटलेलं आहे हा व्हिडिओ आम्ही नुकताच केलेला होता। त्यामुळे सगळ्यात पहिले उत्तराखंडचं उदाहरण पाहू आणि त्याच्यानंतर भारतातल्या इतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायद्यासाठी काही पावलं उचलली जात आहेत का, जात असतील तर नेमकं काय केलं जाते की हे मुद्दे केवळ निवडणुका आल्या की जाहीरनाम्यापुरत्याच मर्यादित राहत आहेत, या गोष्टी सुद्धा आपल्याला त्यातनं स्पष्ट होणार आहेत। सगळ्यात पहिले उत्तराखंड 2022 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री पुष्परसिंग धामी यांनी समान नागरी कायद्याचं आश्वासन दिलं। आता त्याचं स्टेटस काय आहे तर 27 मे 2022 ला सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय समिती ही समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड सरकारने तयार केली। लोकांची मतं जाणून घेण्यासाठी वेबसाईट सुद्धा तयार करण्यात आली, ज्यात 20 लाखांहून अधिक जणांनी सूचना दिलेल्या आहेत, सल्ले दिलेले आहेत। या समितीला मुदतवाढ सुद्धा देण्यात आली वेळोवेळी आणि त्यानंतर आता समितीचा अहवाल हा तयार झाला असून तो लवकरच उत्तराखंड सरकारला दिला जाईल। त्यानंतर विशेष अधिवेशन बोलावून समान नागरी कायदा हा उत्तराखंडमध्ये आणला जाईल असं मुख्यमंत्री पुष्परसिंग धामींनी म्हटलेलं आहे। तसं झालं तर स्वातंत्र्यानंतर भारतात समान नागरी कायदा असणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरेल। आता दुसरं राज्य येतं ते म्हणजे गुजरात। गुजरातमध्ये ही विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा ही सुरू झालेली आपण 2022 मध्येच पाहिलेली आहे। स्टेटस काय तर 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गुजरातचे तत्कालीन गृहमंत्र्यांनी समान नागरी कायद्यासाठी समितीची घोषणा केली। ही समिती देखील निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील असेल असं सांगण्यात आलं, पण अजून तरी या समितीबाबत कुठलेच अपडेट्स नाहीयेत किंवा त्या समितीने काही अहवाल तयार केल्याची सुद्धा कुठलीही माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाहीये। दरम्यानच्या काळात उत्तराखंड आणि गुजरातने समान नागरी कायद्यासाठी ज्या समिती तयार केल्या त्याला आव्हान देणारी याचिका ही सुप्रीम कोर्टात गेलेली होती, पण कोर्टाने त्या याचिका फेटाळून लावल्या। तिसरं राज्य येतं हिमाचल प्रदेश। इथे सुद्धा 2022 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात समान नागरी कायद्याचं वचन देण्यात आलेलं। त्याचं स्टेटस काय तर समान नागरी कायद्याचा मुद्दा काही प्रभावी ठरला नाही। हिमाचलमध्ये 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40 जागा जिंकत काँग्रेसने सत्ता मिळवली आणि 25 जागांवरच भाजपला समाधान मानावं लागलं। परिणामी हिमाचलमध्ये समान नागरी कायद्याचा मुद्दा हा बारगळला। चौथं राज्य येतं भाजपसाठी अतिशय महत्त्वाचं किंवा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं, ते म्हणजे उत्तर प्रदेश, जिकडे हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा प्रामुख्याने आपल्याला उचलताना राजकारणी पाहायला मिळतात। आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलंय की राज्यात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, पण याच्या पलीकडे मात्र समान नागरी कायद्याच्या दृष्टीने कुठली पावलं ही उत्तर प्रदेश सरकारने अजून तरी उचललेली नाहीत। पाचवं राज्य येतं हरियाणा। इतर राज्यात समान नागरी कायद्याबाबत हालचाली वाढल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितलं की आम्ही त्यावर अभ्यास करतोय, पण हा सुद्धा अभ्यास कुठवर आला, त्याच्या दृष्टीने तिकडे काही वेगळ्या डिसिजन्स घेण्यात येत आहेत का असं सुद्धा माहिती सध्या तरी हरियाणा सरकारकडनं देण्यात आलेली नाही। सहावं येतं मध्य प्रदेश। याही राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। भाजप शासित मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग सरकारकडून डिसेंबर 2022 मध्येच सांगण्यात आलेलं होतं की समान नागरी कायद्यासाठी समिती बनवण्यात येईल, पण त्याला सुद्धा आता वर्ष व्हायला आलेलं आहे। विधानसभेची निवडणूक आलेली असली तरी सुद्धा त्या दृष्टीने काही पावलं उचलण्यात आलेली नाहीयेत। सातवं राज्य येतं आसाम।
मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी तर थेट समान नागरी कायद्यामुळे मुस्लिम महिलांचं हित साधलं जाईल असा दावा केलाय। कुठल्याही मुस्लिम महिलेला आवडणार नाही की तिच्या नवऱ्याने घरी 3 बायको आणलेल्या, त्यामुळे जर या मुस्लिम महिलांना न्याय द्यायचा असेल तर समान नागरी कायदा हा आणायलाच हवा असं हेमंत बिस्वा शर्मा यांचं मत आहे। पण तरी सुद्धा आसाममध्ये सुद्धा काही समान नागरी कायदा हा लागू झालेला नाही, त्या दृष्टीने कुठे समिती बसवण्यात आलेली नाही किंवा काही वेगळे डिसिजन्स तिथे सुद्धा घेण्यात आलेले नाहीयेत। या गोष्टी फक्त आपल्याला बाईट्समध्ये प्रतिक्रियांमध्ये पाहायला मिळतात किंवा निवडणुकांपुरता पाहायला मिळतात। आता सगळ्यात महत्त्वाचं राज्य येतं ते म्हणजे महाराष्ट्र यासाठी, कारण की महाराष्ट्रात सुद्धा समान नागरी कायदा हा लागू व्हावा अशी मागणी अधूनमधून धरली जाते किंवा तसे मुद्दे उपस्थित केले जातात। खास करून जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं की महाराष्ट्रात आता सरकार पातळीवर काही समान नागरी कायद्यासाठी केलं जातंय का, तर यावरच गेल्या वर्षी एका वाहिनीला किंवा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की समान नागरी कायदा हा महाराष्ट्रात सुद्धा आणला जाऊ शकतो, फक्त त्यासाठी थोडा अभ्यास केला जाईल असं त्यांनी मत मांडलेलं होतं। पण त्या दृष्टीने कुठली समिती वगैरे बसवण्यात आलेली नव्हती। पण अशा दृष्टीने समान नागरी कायदा हा महाराष्ट्रात सुद्धा यायला हवा, जसे प्रयत्न इतर राज्यात केले जात आहेत ही मागणी महाराष्ट्रात सुद्धा भाजपच्या नेत्यांनी उचलून धरलेली आहे। मग त्याच्यामध्ये वेगवेगळे नेते आहेत, त्याच्यामध्ये नितेश राणे असतील किंवा अतुल भातखळकर असतील, या नेत्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात सुद्धा समान नागरी कायदा हा यायला हवा आणि तशा आशयाची पत्र ते सरकारला लिहित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी पत्र व्यवहार करून तशी मागणी केलेली आहे। अधूनमधून सुद्धा जेव्हा धार्मिक मुद्दे हे येतात किंवा दंगलीसारख्या गोष्टी घडतात तेव्हा सुद्धा या मागण्या केल्या जातात। बऱ्याचदा ते आंदोलन आणि मोर्चे निघतात, त्याच्यात सुद्धा महाराष्ट्र भाजपकडनं ही मागणी केली जाते। पण ॲट सच सरकारी पातळीवर काही फार मोठे प्रयत्न समान नागरी कायद्याच्या दृष्टीने होताना आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळत नाहीयेत। तर उत्तराखंडमध्ये जो खरं तर नुकताच समान नागरी कायद्याच्या दृष्टीने अहवाल तयार करण्यात आलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा समान नागरी कायद्याच्या जे मुद्दे आहेत त्या अनुषंगाने जे प्रश्न उपस्थित केले जातात त्याची चर्चा होते। देशपातळीवर विचार करायचा झाला तर ते आपलं जे लॉ कमिशन आहे म्हणजे विधी आयोग जो आहे त्यांनी सुद्धा लोकांकडनं समान नागरी कायद्याच्या दृष्टीने तुमची मतं काय आहेत, तुमच्या सूचना काय आहेत ह्या मागवलेल्या आहेत। त्यामुळे देशपातळीवर सुद्धा हे मुद्दे पुढे जातात की ते केवळ निवडणुकांपुरताच आपल्याला पाहायला मिळतात आणि तसंच राज्य पातळीवर सुद्धा होऊ लागलेलं आहे का हे पाहावं लागणार आहे। आता राज्य पातळीवरचे जे प्रयत्न सुरू आहेत त्याच्यामध्ये उत्तराखंड सरकार एक पाऊल पुढे गेलेलं आहे की त्यांच्या समितीचा अहवाल सुद्धा तयार झालेला आहे। तो अहवाल सरकारला सुपूर्द होताच सरकार हा कायदा खरोखर आणू शकतं का हे पाहावं लागणार आहे आणि मग समान नागरी कायद्यामधल्या ज्या काही कायदेशीर अडचणी उपस्थित केल्या जातात त्याला सुद्धा उत्तराखंड सरकारला सामोरं जावं लागतं की तो समान नागरी कायदा अंमलात आणण्यामध्ये सरकार यशस्वी ठरू शकतं आणि तसं जर झालं तर इतर राज्य सुद्धा असंच करणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे समान नागरी कायद्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी घडतात त्या आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय। समान नागरी कायदा हा बेसिकली असतो काय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याही संदर्भातले डिटेल्ड व्हिडिओ हे मुंबई तकच्या YouTube चॅनलवर आहे, ज्यावर तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड असं सर्च केलं तर तुम्हाला हे व्हिडिओ पाहता येणार आहेत। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वेगवेगळ्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।